किंवा दिनेश वाघमारे हे आज किंवा उद्या बैठक घेऊ शकतात आणि उद्या शिष्टमंडळामधल्या काही प्रमुख नेत्यांची त्यांच्यासोबत बैठक होऊ शकते, चर्चा होऊ शकते अशी देखील माहिती मिळते। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा अशी मागणी या ठिकाणी राज ठाकरे यांनी केलेली होती। निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम या बैठकीमध्ये आहेत, मात्र राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना देखील बोलावण्याची मागणी करण्यात आली होती। चोक्कलिंगम आणि दिनेश वाघमारे शिष्टमंडळानं जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आज किंवा उद्या बैठक त्यांच्यामध्ये होऊ शकते आणि त्यानंतर उद्या शिष्टमंडळामधले काही नेते पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा करू शकतात। शिवालयमध्ये ज्यावेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळाची बैठक सुरू होती त्याच वेळेला मंत्रालयामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची सुद्धा बैठक सुरू होती। एक वेगळी रणनीती कदाचित आखली गेली असू शकते आणि आता ज्यावेळेला सर्वपक्षीय शिष्टमंडळानं काही आग्रही मागण्या आक्रमक होत आपले मुद्दे जे मांडलेले आहेत त्याच्यानंतर आता ही माहिती येते की शिष्टमंडळामधील काही प्रमुख नेते उद्या पुन्हा भेटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबत संपलेली आहे ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की शिष्टमंडळाची आणि अधिकाऱ्यांसोबतची ही बैठक या ठिकाणी सर्व नेते पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक निवेदन देण्यात आलेलं आहे। उद्या सुद्धा ही बैठक जी आहे ती सुरू राहणार आहे आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेते आहेत ते भेटतील आणि आपली माहिती देतील। बरेचसे मुद्दे आहेत ते या ठिकाणी हे सगळे जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपले मांडलेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की उद्या पुन्हा बैठक होणार आहे। आजची बैठक जी आहे ती महाराष्ट्र निवडणूक आयोग आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोगाची आता बैठक होणार आहे आणि वेळ तसेच इतर गोष्टी ज्या त्या सुद्धा ठरवल्या जात आहेत। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा, सविस्तर चर्चा होईल अशी मागणी जी ती राज ठाकरेंनी केली होती। देशात आता कुठेच निवडणुका नाही तर व्हीव्हीपॅट आणा असं सुद्धा राज ठाकरे म्हणालेले आहेत। मतदान कुणाला जातं हेच कळत नाही असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। व्हीव्हीपॅट मशीन लावण्याची जी मागणी आहे ती आग्रही मागणी राज ठाकरे यांनी केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। आता सर्व जे नेते प्रमुख नेते ते बाहेर पडणार आहेत आणि यानंतर YB चव्हाण सेंटर या ठिकाणी एक पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये हे सगळे प्रमुख नेते उपस्थित राहतील। आज मुख्य म्हणजे शरद पवार सुद्धा 13 वर्षांनंतर मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत। ज्यावेळी मंत्रालयाला 13 वर्षापूर्वी आग लागली होती त्यावेळी मंत्रालयाचं नवनिर्माण करावं अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केली होती। त्यामुळे आज त्यांचं मंत्रालयाबाबत काय निरीक्षण आहे हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत पण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का असं सुद्धा राज ठाकरे यांनी निवडणूक प्रमुख एस चोक्कलिंगम यांना सवाल केलेला आहे। तर जयंत पाटील यांनी देखील आपली मतं मांडलेली आहेत। राज्याची जबाबदारी आपली आहे, खोटे मतदार लाखांच्या घरात आहेत आणि याद्या दुरुस्त करून फेरमतदान घ्या अशी सुद्धा मागणी केलेली आहे। दुबार मतदारांसाठी एखादं सॉफ्टवेअर वापर करून काढा असं सुद्धा जयंत पाटील म्हणालेले आहेत आणि अनेक घरं असे आहेत जे अस्तित्वात नाही आहे पण तिथे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। शरद पवार निघालेले आहेत, त्यासोबतच इतर जे नेते प्रमुख नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा निघालेले आहेत। बाळासाहेब थोरात आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, त्यासोबतच किसान मोर्चाचे अजित नवले सुद्धा दिसत आहेत आणि इतर जे प्रमुख नेते पदाधिकारी आहेत ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आणि या सगळ्यांच्या समवेत आता आपण पाहतोय की ही बैठक संपलेली आहे आणि आता पत्रकार परिषदेसाठी जे प्रमुख नेते आहेत ते संबोधित करणारे आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, त्यासोबतच आदित्य ठाकरे दिसत आहेत, जयंत पाटील दिसत आहेत, रईस शेख दिसत आहेत आणि इतर सर्व नेते जे आहेत ते आता उद्या नेमकी बैठक कशा पद्धतीनं घ्यायची आहे त्याबद्दलची जी चर्चा आहे ती करत असताना उद्धव ठाकरेंसोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। शरद पवार हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीचे जे शिष्टमंडळातील प्रमुख नेते आहेत त्यांनी महत्त्वाची बैठक घेतलेली आहे। जयंतराव पाटील, शशिकांत शिंदे यांनी सुद्धा आपली मागणी जी आहे ती या ठिकाणी ठेवलेली आहे। हरकतीला प्रतिसाद देत नाही निवडणूक आयोग असं सुद्धा शशिकांत शिंदे। तरी थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की बैठकीमधून आता उद्धव ठाकरे राज ठाकरे बाहेर पडलेत। व्हीव्हीपॅटचा मुद्दा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी या ठिकाणी लावून धरलेला आहे। त्याचबरोबर मुख्य निवडणूक आयुक्तांची या ठिकाणी चर्चा होऊ शकते, आणखी काही मुद्दे मांडायचे आहेत असं देखील शिष्टमंडळानं आणि ठाकरे बंधूंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत चोक्कलिंगम यांच्याशी या ठिकाणी संवाद झालेला आहे, मात्र मुख्य निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्याबरोबर अधिक सविस्तर बोलता येईल असं या नेत्यांनी म्हटलेलं आहे। जयंत पाटील या बैठकीमधनं आज एस चोक्कलिंगम यांच्यासोबत बैठक होती। या बैठकीमध्ये नेमकं काय झालं? जवळपास 1 तास ही बैठक चालली आणि काही ठोस आश्वासन मिळालेलं आहे का? श्री चोक्कलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी CEO म्हणून इथं काम करतात। त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या मतदार यादीतले घोळ
हे सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी आज सर्व विरोधी पक्ष महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय शरद पवार